एक पॉलिटिकल एक्सटॉर्शनिस्ट, एक पॉलिटिकल एक्सटॉर्शन करणारा माणूस, त्याचं नाव मनोज जरंगे उर्फ मन्या आहे. तो एक ज्या प्रकारे हिंदू सणांना टार्गेट करत आहे, ज्या प्रकारे तो आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला, बंबईला डिस्टर्ब करण्याच्या भानगडीची भाषा करत आहे, ज्या प्रकारे तो धमकी देत आहे, रेल्वेची पटरी उघडून टाकू, ज्या प्रकारे तो बरगळत आहे, विमानतळ उघडून टाकू, ज्या प्रकारे तो बरगळत आहे की जे महत्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्या घरांना टार्गेट करू, हे सगळं अतिरेकी भाषा आहे. हे कोणीतरी त्याला फीड केलेली भाषा आहे. हा कुणाचा तरी प्यादा आहे, राजकीय प्यादा आहे. आणि म्हणून हे एका उद्देशानं हिंदू सणावाराला एका उद्देशानं हा सगळं करत आहे. आणि हे करणं गैर आहे, असंविधानिक आहे. भारताच्या संविधानानं आंदोलन करण्याची मुभा आहे, परंतु रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. अतिरेकी कृत्य केल्यासारखं करण्याचा अधिकार मन्यालाच काय कुणालाच नाही, हे डंक्याची चोट पे आम्ही सांगत आहोत. त्याचबरोबर हे ज्या प्रकारची भाषा वापरत आहे, महत्वाची व्यक्ती असतील, मान्य व्यक्ती असतील, सन्माननीय समाज असतील, वंजारी समाज असेल, तेली समाजातील व्यक्ती असतील, ओबीसी समाजातील व्यक्ती असतील किंवा अनुसूचित जातीचे समाजातील व्यक्ती असतील, ज्या प्रकारचे कॉल हा करायला लावत आहे, कॉल रेकॉर्ड केले जात आहेत आणि ते सार्वजनिक केले जात आहेत, अपमानास्पद सार्वजनिक केली जात आहेत, हे अत्यंत गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपाचं आहे. आणि म्हणून ह्या मनोज जरंगेला तातडीनं याचा जो दुसरा माणूस आहे, काय नाव त्याचं, काय आहे तो, त्याचं पहिलं नाव गंगाधर काळकुटे, यांनी जो अर्ज दिलेला आझाद मैदान पोलीस स्थानकाला, तो अर्ज अत्यंत एक धमकी पत्र आहे मुंबईला, बॉम्बेला. त्या धमकी पत्राला पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं पाहिजे असं आम्ही सांगितलंय माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना. आम्ही त्यांना सांगितलंय यापूर्वी मनोज जरंगेची ऍक्टिव्हिटी, पोलिसांना प्रचंड झालेली अंतरवली सराटीतील खून खराब मारहाण, खुनी नुसता रक्त करणारी ही व्यक्ती, महाराष्ट्रामध्ये आगडोंब करणारी ही व्यक्ती ह्या पत्राचा आधार घेईल, डीम टू बी परमिशन असं समजेल. त्यामुळं त्या पत्रावर बसू नका, त्या पत्रावर निर्णय करा असं आम्ही पोलिसांना विनंती केलेली आहे. कारण पत्रावर नुसतं बसून राहणं हे चुकीचं आहे, हे देखील आम्ही सांगितलंय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना. आम्ही सांगितलंय की मंत्रालयातली कोणाची वाट बघू नका, कारण या प्रकरणामध्ये कायद्याला आणि धमक्यांना जास्त गांभीर्यानं घ्या. आम्ही हेही सांगितलंय की हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन विशिष्ट राजकीय कारणासाठी होत आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बिगर मराठा समाजातले आहेत. मराठा समाज माझा लखते जिगर आहे, मराठा समाज माझा प्रिय आहे, परंतु राजकीय जे लोक असतात ते गणित लावत असतात. मुख्यमंत्री बिगर मराठा असल्या कारणाने, महसूल मंत्री बिगर मराठा असल्या कारणाने, माननीय बावनकुळे साहेब असतील, हे सगळं षडयंत्रिक आहे. आणि म्हणून राजकीय दृष्ट्या किंवा सेक्रेटरी किंवा मंत्रालयातून आदेशाची वाट पाहू नका, तर या मनोज जरंगेला नुसता एफआयआर करू नका, याला तातडीनं अटक करा. याला ना अंतरवली सराटीमध्ये ना आझाद मैदानात, कारण हिंसक भाषा करणारे हे आंदोलक नसतात, तर ते देशद्रोही भाषा करणारा मनोज जरंगे, हे म्हणजे अत्यंत विघटक भाषा करणारा मनोज जरंगे
हे आम्ही पोलिसांना सांगितलंय. आम्ही माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते मागच्या वेळेस मनोज जरंगेच्या आंदोलनाच्या वेळेस, ते म्हणजे माननीय न्यायमूर्ती घुगे साहेबांच्या उच्च न्यायालयाचे निर्देश होते 1 सप्टेंबर 2025. त्या निर्देशांचं पालन करा असं आम्ही सांगितलंय. त्याचबरोबर आम्ही स्पष्टपणे पॉलिटिकली हे रंगायन आहे, पॉलिटिकली हा रंगीत कार्यक्रम आहे, हे सुद्धा आम्ही फोटो लावून दर्शवलेलं आहे. कारण आम्ही या पत्रामध्ये, या तक्रारीमध्ये हे सुद्धा लिहिलंय की ह्याच्यामध्ये जे आहे राजकीय व्यक्ती सुद्धा कशा प्रकारे इन्व्हॉल्व आहेत. सदर मनोज जरंगेचे कथित आंदोलन हे पूर्णपणे राजकीय दृष्ट्या प्रायोजित षडयंत्र असून त्याने मराठा समाजातील काही बडे राजकीय पुढारी, मंत्री आणि खुद उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय मराठा नेत्यांचा उघड छुपा पाठिंबा व राजकीय वर्दस्त असल्याने स्पष्टपणे दिसून येते. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी जाहीरपणे स्पष्ट केले आहे की मनोज जरंगे यांच्याशी सातत्याने समन्वय श्री एकनाथ शिंदे यांच्याशी आहे. यावरून सिद्ध होते की या आंदोलनाला थेट सत्तेतील व सत्तेबाहेरील मराठा राजकीय नेत्यांचा अभय असल्यामुळे जरंगे आणि त्याचे साथीदार कोणतीही भीती न बाळगता बेधडकपणे ही विखारी, असंसदीय व बेकायदेशीर भाषा वापरत आहेत. विद्यमान मुख्यमंत्री हे मराठा इतर समाजाचे आहेत आणि माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे इतर मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व करतात. केवळ याच राजकीय व जातीय आक्षेपोटी त्यांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे, हे आम्ही स्पष्ट सांगितलंय आमच्या तक्रारीत. आणि आम्ही हेही स्पष्ट सांगितलंय, मन्या काय म्हणताय, कसा डुरडुर करताय, कसा डुरडुर मन्या करताय. 5 मिनिटात सरकार पाडून टाकू. मन्या तू ग्रामपंचायत बीड मधली त्या देशमुखांच्या खुनानंतर आणू शकला नाहीस. तुझी किती अवकात आहे सगळ्यांनी बघितलंय. तू मराठा समाज म्हणून नाहीस तर तू अपप्रवृत्त मनोज जरंगे म्हणून आहेस, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून ही क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, म्हणून याला रिस्ट्रेंट करणं आवश्यक आहे, याला कायदेशीर मुसक्या बांधणं आवश्यक आहे. तुम्हाला थेट याला पाठिंबा आहे असा तुमचा? हो, मनोज जरंगे हे प्यादा, मनोज जरंगे ही व्यक्ती, मनोज जरंगे हा सेवक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. कारण मी ह्यापूर्वी म्हणालो होतो, बावनकुळे साहेबांना डुक्कर तोंड्या म्हणल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी निषेध सुद्धा नोंदवलेला नाही. मुख्यमंत्री मोदयांचं घर टार्गेट करतो म्हणल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी मूग गिळून बसलेले आहेत. त्याचबरोबर उदय सामंत ज्या प्रकारे प्रतिक्रिया देतात, ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज असते, ह्यावरून वेगळं सांगण्याची गरज नाही. हे पुढारपण जे आहे, हे आगाऊपणा जे मनोज चाललेला आहे, हे केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे साहेब नुसते एकटे नाहीत. मी तर म्हणतो सत्तेतले पक्षातले मंत्री सुद्धा, मग विखे पाटलांच्या सुद्धा भूमिकेला तपासणं आवश्यक आहे. कारण ते सुद्धा मुळमुळ बोलतात. ते स्पष्ट मनोज जरंगेचा त्यांनी निषेध केला का? आम्ही चुकलो तर आमचाही निषेध करा, लोकशाहीमध्ये तो अधिकार आहे. परंतु मनोज जरंगेला तुम्ही त्याला बाळसा आल्यासारख्या बाळासारखं जर तुम्ही थोपटत असाल आणि बाळसा बाळासारखं जर त्याला तुम्ही लांगण चुंगन करत असाल तर हे अपप्रवृत्त आहे. आणि हे जे छोटे समाज आहेत, जे गाव खेड्यात राहतात, मग माळी भाऊ असतील, तेली भाऊ असतील, तांबोळी भाऊ असतील, वडार भाऊ असतील, त्याचबरोबर माझे सुतार भाऊ असतील, हे सगळे माझे भाऊ जे आहेत, हे एकाएक म्हणजे ह्यासारखे जे छोटे छोटे समुदाय आहेत संख्येनं, त्यांच्या हक्कावर गदा येऊ शकते, ही व्यवस्था निर्माण होऊ शकते. आणि मनोज जरंगे कुणाचं नेतृत्व करताय? आज तुम्हाला सांगतो आपल्या माध्यमातून, छत्रपती संभाजीनगरमधून
मला युवकांचे फोन आलेत आणि त्यांनी मला सांगितलंय की सदावर्ते सर आम्हाला ईडब्ल्यूएस पाहिजे, मनोज जरंगेचं आरक्षण पाहिजेत नाही, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून ती मुवमेंट सुद्धा आम्हाला, माझ्या मराठा भावांना मराठा आरक्षण नको अशी मुवमेंट सुद्धा चालू होतीये. हजारोमध्ये त्याची संख्या होत आहे. त्याचं लवकरच आम्ही अधिवेशन घेऊ. मनोज जरंगेचं आजचं जे चाललेलं आहे, 4 जिल्हा परिषदचे सदस्य, 2 महापालिकेचे सदस्य, हे सगळं ठरवून आहे. आणि ही जी लोक आहेत यांच्याकडे करोडोची मालमत्ता आहे. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या सांगण्याची गरज नाही. म्हणून डिफेंडरचं आंदोलन आहे. हे आंदोलन डिफेंडरचं आहे. हे आंदोलन ठिगळ्याचं नाही. मनोज जरंगेला पाटील म्हणतात. आमचं म्हणणं नाही कोणाला काय कुणी म्हणावं, परंतु संविधानामध्ये कलेक्टर त्याला जिल्हाधिकारी म्हणतात, संविधानामध्ये न्यायमूर्ती ज्यांना न्यायाधीश म्हणतात, पंतप्रधान, मुख्यमंत्री अशी पद आहेत. पाटील नावाची पदं संविधानामध्ये मला दिसली नाहीत. ते गावामध्ये एक पाटील, ते सुद्धा बौद्ध समाजाचा असू शकतो, आदिवासी समाजाचा असू शकतो. ती आता पाटील नावाची व्यवस्था ही शासकीय व्यवस्था आहे. त्याच्यामुळे मनोज जरंगे ज्या प्रकारे स्टार्चचे कपडे घालतो, ज्या प्रकारचे डिफेंडर गाड्यांमध्ये येतो, पिपी पिपी पिपी, त्यावरून हे सगळं टार्गेटेड आंदोलन आहे. आणि मुंबईला एका प्रकारचा धोका असा आहे की ज्या प्रकारे दिल्लीमध्ये, मी आज पोलिसांना सांगितलंय की दिल्लीमध्ये ज्या प्रकारे म्हणजे बाहेरच्या लोकांनी, फॉरेनर्सनी कशा प्रकारे आंदोलन वाढावं आणि कशा प्रकारे दिल्ली डिस्टर्ब व्हावी हा प्रयत्न केला, त्याच प्रकारे राज्यातले जे वाळू माफिया आहेत, वाळू चोर आहेत, ते जवळपास 10,000च्या जवळ आहेत. 10,000 जर वाळू माफिया, वाळू चोर, मनोज जरंगेचं किती साख्य आहे ते तपासणीचा भाग आहे. परंतु एकाच 4 म्हणलं तर 40,000 लोक या आझाद मैदानाच्या परिसरात 250 लोकांपेक्षा जास्त आले तरी डिस्टर्ब होत आहे. त्याच्यामुळे 40,000 लोक वन स्ट्रोक येऊ शकतात. चौपट पाचपट झालं तर लाखांच्या म्हणजे याच्यामध्ये संख्या जाऊ शकते आणि हे डिस्टर्बन्स होऊ शकते, अघटित घडू शकते. तेव्हा मनोज जरंगेचा उद्याचा लाड, अपप्रवृत्त विचार याला रिस्ट्रेंट आज केलं पाहिजे अशी आमची मागणी आम्ही पोलिसांना केलेली आहे. पोलिसांनी आम्हाला सांगितलंय की हो, कायदेशीर ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या केल्या जाव्यात. कारण आम्ही दिशा सालियांच्या केसचा उल्लेख करत न्यायमूर्तींनी विचारलेले प्रश्न त्यांना सांगितले की तुमच्याकडे काळकुटीने अर्ज दिला आणि तुम्ही जर निकाली नाही काढला तर उद्या तोच प्रश्न निर्माण होऊ शकेल की अर्ज निकाली का काढण्यात आला नाही. त्यामुळे त्या अर्जाला काळकुट्याच्या निकाली काढा, कारण ते धमकी पत्र आहे. ते धमकी पत्र आहे एखाद्या अतिरेक्याच्या पत्राप्रमाणे. पोलिसांशी संवाद साधत पोलीस काय म्हणाले? पोलिसांनी आम्हाला स्पष्ट सांगितलंय की कायदेशीर दृष्ट्या जे जे काही करता येईल ते केलं जाईल.